आणि महापौर पदासाठी चक्राकार पद्धतीने सोडत काढल्यास भाजप आणि शिंदे सेनेला फटका बसण्याची शक्यता आहे। 2004 पासून अनुसूचित जमातीचा एकही महापौर मुंबईत झालेला नाही, त्यामुळे जुना चक्राकार पद्धतीने महापौर पद एसटीच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे नव्या चक्राकार पद्धतींनाही एसटी उमेदवाराची चिठ्ठी निघण्याची शक्यता आहे। त्यामुळे अनुसूचित जमातीचे नगरसेवक फक्त ठाकरे सेनेकडेच आहेत। त्यामुळे भाजप आणि शिंदे सेनेचं टेन्शन आता वाढलंय। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठीच्या आरक्षणाची सोडत आता 22 जानेवारीला म्हणजेच गुरुवारी काढली जाणार आहे। चक्राकार पद्धतीने सोडत काढल्यास एससी, एसटी, ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्गातून महापौर निवडला जाणार आहे। जुन्या चक्राकार पद्धतीने महापौर पद एसटीच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे। 2004 पासून अनुसूचित जमातीचा एकही महापौर मुंबईत झालेला नाही। नवीन चक्राकार पद्धतीने एसटी उमेदवाराची चिठ्ठी निघण्याची शक्यता आहे। अनुसूचित जमातीचे नगरसेवक फक्त ठाकरेंकडेच असल्याने आता भाजप आणि शिंदे सेनेचं टेन्शन चांगलंच वाढलंय।